भारत आणि पाकिस्तान तसे एकमेकांचे कट्टर शत्रू, पण या दोन शत्रूंना जोडणारा एक भक्तीचा धागा आपल्या महाराष्ट्रात आहे। पाकिस्तानाच्या बलुचिस्तान इथल्या देवीच्या नावाचं एक गाव आपल्या महाराष्ट्रात वसलंय। याच देवीचं आपण आज दर्शन घेणार आहोत। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये हिंगोल नदीच्या तीरावरील टेकड्यांमध्ये एका गुहेत वसले एक हिंदू देवी हिंगलाज माता। हे हिंगलाज देवीचे मंदिर म्हणजे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। अनेक हिंदू आणि मुस्लिम या तीर्थस्थळाच्या दर्शनाला येत असतात आणि म्हणूनच हे स्थान हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक मानलं जातं। या पाकिस्तानमधल्या देवीची एक आख्यायिका आहे। एकेकाळी दक्ष राजाने मोठं यज्ञ केलं होतं, पण त्याने या यज्ञाला आपले जावई शंकरास निमंत्रण दिलं नव्हतं। आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या क्रोधाने देवी सती याच यज्ञात स्वतःची आहुती दिली। सती देवीचे अर्धवट जळलेले शरीर घेऊन चिडलेले भोलेनाथ सगळीकडे क्रोधात फिरू लागले। त्यांच्या या फिरण्याने सती देवीच्या शरीराचे एक एक तुकडे पृथ्वी तलावर पडले गेले आणि याच पडलेल्या प्रत्येक तुकड्यांपासून प्रत्येकी एक एक शक्तिपीठ तयार झाले। असेच सती देवीचे शीर या बलुचिस्तानात पडले आणि याच बलुचिस्तानात हिंगलाज भवानी देवीचे मंदिर तयार झाले। पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान येथील असलेल्या हिंगलाज देवीचा थेट संबंध जोडला जातोय महाराष्ट्रातल्या एका गावाशी। ते गाव म्हणजेच गडहिंग्लज। हिंगलाज देवीच्या नावावरूनच गडहिंग्लज हे नाव पडलं असावं असं म्हटलं जातं। गडहिंग्लज महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातलं एक टुमदार गाव। याच गावाच्या शेजारी असणाऱ्या भडगाव येथे उंच अशा टेकडीवर वसली आहे आई गुड्डाई देवी। पाकिस्तानाच्या बलुचिस्तानमध्ये हिंगलाजा देवीचं दुसरं रूप म्हणजे गुड्डाई देवीचं मंदिर। हीच देवी म्हणजेच हिंगलाज माता। आता ही देवी पाकिस्तानातून थेट कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये नेमकी आली कशी, तर या संदर्भात सविस्तर माहिती जरीही उपलब्ध नसली तरीही असं म्हटलं जातं की या देवीचे उपासक संपूर्ण देशभरात पसरलेत। त्यामुळे पाकिस्तान कराचीपासून गडहिंग्लजमध्ये सुद्धा या देवीची आस्थेने पूजा अर्चा केली जाते। गुड्डाई देवीचा डोंगर चढताना मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत। आपण सरळ मार्गे रस्त्यानेही जाऊ शकतो किंवा पायरी मार्गाने देखील आपल्याला मंदिराच्या दिशेने जाता येते। गुड्डाई देवीच्या मंदिरात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गुड्डाई म्हणजेच हिंगुळजा असल्याचे संशोधन एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केले होते। दर्पण या पहिल्या मराठी दैनिकात या संदर्भातलं लेखनही प्रसिद्ध झालं होतं। कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक बा करवीरकर यांनीही या संदर्भातलं लेखन प्रसिद्ध केलं होतं। गुड्डाई देवीविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत। त्याचप्रमाणे असंही म्हणतात की इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान यासारख्या देशात हिंग पिकते। हेच हिंग विकण्यासाठी या ठिकाणून अनेक व्यापारी भारतात यायचे। याच हिंग व्यापाऱ्यांनी ते ज्या ज्या ठिकाणी जातील तेथे त्यांनी हिंगलाजा देवीची मंदिरं स्थापन केली। त्यापैकी काही व्यापाऱ्यांनी गुड्डाई देवीची स्थापना केली असावी असं म्हटलं जातं। गडहिंग्लजशिवाय अन्य भारतात सुद्धा या देवीची मंदिरे पाहायला मिळतात। दरम्यान कोणकोणत्या ठिकाणी या देवीची मंदिरे आहेत यावरही एक नजर टाकूयात। राजस्थानमधील हिंगलाजगड, कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अनेक हिंगलाज देवीची मंदिरे पाहायला मिळतात। मुंबईमधील चौलबद्ध विहारमध्ये हिंगोळ देवीचे मंदिर आहे। आजूबाजूला डोंगर, हिरवी गर्द असलेली निसर्गाची चादर आणि अगदी समोर दिसणारा सामानगड या सगळ्या मनमोहक दृश्यांसह गुड्डाई देवीच्या डोंगरावरून संपूर्ण गडहिंग्लज निहाळता येतं। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। धन्यवाद।